आत्महत्या केली, माझा काय दोष आहे? राजऋषीनं आत्महत्या करत नाही तशी एक परिस्थिती निर्माण केली होतीस तू. साहेब बाळा, आपल्याच्यानं काही नाही झालं ना मा तर उपाशी राहू, पाणी पिऊन दिवस काढू रे बाळा. पण तुझा हा आत्मघाती निर्णय बाळगत गेले बाळा. माझं ऐक बा, तुझं आयुष्य बेचिराग रे बाळा. ऐक माझं. बाबा, मी सगळा विचार केला आणि माझ्या आहुती दिल्यानंतर तुमच्या आयुष्याचं नंदनवन फुलणार असेल तर माझी पूर्ण तयारी. आणि तसंही बाबा, प्रत्येक फुलाच्या नशिबी देवाच्या डोक्यावर पडायचं भाग्य नसतं, तर बरीचशी फुलं प्रेतावरही पडली ना. त्या फुलाची नियतीच तशी आहे असं समजायचं. आणि मी आहुती देतोय यामध्ये विशेष असं काय आहे? तर उलट आमच्या जन्मानंतर आमचं पालन पोषण करण्यासाठी, आमची लाड हट्ट पूर्ण करण्यासाठी, इतकंच नव्हे तर आमचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कित्येक वेळा तुम्ही तुमच्या इच्छांची आहुती दिली. मग त्यावेळेस त्या आहुतीचं मोल नव्हतं. ते माझं कर्तव्य होतं रे बाळा. हो ना, हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. बाबा, बाबा, हे बघा, आता यावेळी तुम्ही महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही. अहो, ही वेळ आपली वादविवाद करण्याची नाहीये. आपला श्याम तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला लवकरात लवकर उपचार मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याची कंडिशन फार क्रिटिकल आहे. आणि मी माझ्या एका निर्णयाने मी माझ्या श्यामचं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ देणार. सम्राट, तुम्ही सगळ्यात आधी माझ्या भावाच्या उपचाराची सोय करा. तो बरा झाला की तुम्ही म्हणाल तसं करायला मी तयार. ठीक आहे, मी आता जिल्ह्यालाच जात आहे. तू तयारीने घे, सरळ कोर्ट मॅरेज करू आणि तिथूनच श्यामला बाहेर जाऊ. चल ये, मी गाडीत बसलेला आहे. गरीबाच्या लेकरांनी शिकून मोठं व्हायचं स्वप्न पाहूच नये का रे? किती जर्जर रे गरीबाला, किती जर्जर. आमच्या सुखासाठी स्वतःच्या आयुष्याची आहुती द्यायला तयार झालीस. पण तू केलेल्या उपकाराची परतफेड ह्या जन्मी तरी शक्य नाही आहे रे बाळा. या तुझ्या अभावी बापाला माफ कर. परिस्थितीनं अपंग झालेला तुझा हा जन्मदाता काहीच करू शकला नाही. Oh
हॅलो